पाहिल्या कव्वाल्या पाहिल्या का कव्वाल्या? हो एक नंबर आहे. मायासारखं म्हणून म्हणून दाखव. हे गांडूच्या कामा मला शिकवतेस. आता म्हणते अव कोण आले म्हणते बापा होजी सांगा. अव बायकोलेच म्हणते फक्त नाही मोठा बहीण बाई व म्हणते. बाई हो म्हणते बाई ग म्हणते. हो बाई असं म्हणते. हा काय शिवा झाला म्हणते त्याची अवखाद वळकाले ते म्हणजे त्याच्या शब्दावरून. आता तू मला मोठ्या बहिणीसारखी दिसून राहिली. हो म्हणलं तर तुला बायको झाला असं म्हणजे नवरा बोलून राहिला असं वाटतं का? जाणे का बापा वारे वा शायरी. मला म्हणते मी साधं बोलतो जी म्हणते साधं बोलतो लोकांना खुश करते म्हणते खुश. तू काय ना खुश करते मग काही आजच शायरी नाही करून राहिलो नाही का? आवाज दबला दादा. आता सदा ठेव. हॅलो 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 हॅलो. मी काही आजचा शायरी नाही करून राहिलो समजलं का? आता बाई म्हणते तुला माझी शरम काढला तुला माझी लाज खाल्ला शिवा देऊन राहिला म्हणते. मी तुला शिवा दिल्या? तुझ्या कोणा बापाला त्या मायला त्या भावाला त्या कोणा कोणाकोताला बोललो नाही. अमुक तमुक बोललो. तू न बोलता बोलता म्हटली जो शायरी नहीं करता बरोबर शायर कैसा से चुल्लीवर पाणी में डुबके मरना चाहिए. तुले मी पहिला फेरा सांगितलं की तू हुशार आहे विद्वान आहे. तुला त्या मौद्यामध्ये प्रश्न विचारला होता मी नाही जमलं तर उत्तर मी सांगितलं आणि त्याच उत्तर तुला सांगता आलं नाही आज बरोबर. सांगता आला का उत्तर तुला बरोबर? मला म्हणते मी म्हणलं खूप अभ्यास करते खरा हा म्हणजे आपली तर खूप थोपाटून राहिली. शायरीला सप्पा डान्स हंगामा करून ठेवलीस. डान्स हंगामा करून ठेवली तुला शायरीले. त्या शायरीत काही दम आहे? फक्त हालवली डोईनं भोलवली बाई नाही का? वा रे वा का गाणं म्हणते. अरे बडा बिरसा मुन्ना रे दादा बडा बिरसा मुन्ना. अरे बडा बिरसा मुन्ना रे बडा बिरसा मुंडा. कोण होता का बिरसा मुंडा? कोण होता माहित नाही. माहित नाही रिकाम्या जगा डॅश डॅश रिकामा जगा भरा. अरे रोंदतोय ना दादा तुमच्यासाठी तर करायला लागते जीवन ते आम्हाला का परवडते? तुले परवडते हो तुले परवडते त्याले नाही परवडत. समजलं का? अरे शायरी मस्त आहे. आणि हरामाचे पैसे मिळतात असे काढतो ते असे. अरे मेहनत करावे कसून कमाई खावे खामाची. मेहनत करावे कसून कमाई खावे खामाची. आणि तुझं तुले नसन समजत हे वकिली कोणा कामाची? तुला बिरसा मुंडा नसं समजत रोजतोय ना दादा म्हणता येत ना समजत नसं या लोकांना सांगता येत नाही. फक्त गाण्याची म्हणतात गोष्टी नाही हेच गाणे म्हणतात का? बरं आहे झुकेगा नाही साला ये सुरमा का राज है म्हणून तर म्हणतात. म्हणून म्हणतात तो गाणं तो डायलॉग कोणाची अमुक कोणाचा नीचा राजा आहे खरा. राजीचा आहे राजीचा आहे. म्हणून म्हणतात मायबाप हो सर्वांनाच मायबापाले खांद्यावर नेलं का? नाही श्रावण बाळांनी नेलं. माझ्या शरीरातून उत्तर ऐका शिवा मी नाही देत का हे देऊन राहिले तुम्हीच विचार कर जा. मला म्हणायचं आहे सर्वांनाच माय बापाला कावडीवर नेलं का? आणि शंकरासारखं जर कोणी पेलं का? सर्वांनाच माय बापाला कावडी ठेवून नेलं का? सर्वांनाच आई बापाला कावडी ठेवून नेलं का? आणि शंकरासारखं जर कोणी पेलं का?
पेलं का? मला सांगा, कावड्याच्या सरापानं ढोर गाई मेल्या का? कावड्याच्या सरापानं अरे ढोर गाई मेल्या का? आणि धर्मराजाचं कुत्र काशीला गेलं, अशा कुत्र्या काशीला गेल्या का? नाही जातीने का ह्या? वा रे वा, ते म्हणतात ना, अरे मैं भला मेरा भला सोच अपने मज में जग में किसी रावण जैसी सूर्य की मुनी जमीन में घुस गई, हरी भरी जिंदगी का नाश हो गया, आखिर बात फंस गई। त्यांनी असं वाटत होतं ये रावण का राज है, त्यांनी वाटत होतं, पण शेवट काय झालं? नाही काय झालं? बोरायची शायरी कोणाला शिकवतं? मी म्हटलं तुझे प्रश्न नाही विचारत, आता अनुभवाचं गाणं म्हणतो, तू अनुभवाचं गाणं अनुभवानं तोडतो, बरोबर आहे? म्हणते तुला प्रश्न नव्हता, मी बोलावे तसे चालावे म्हणते, त्याचे वंदाय पाहिले, काय लेवण खाता खाता शेण खाले गेला म्हणते, बाबा काहीची गोष्ट, गु खाले कायले गेला, तरी मी काहीच नाही बोलत म्हणते, खाले मी काहीच नाही बोलत, मुद्दामच नाही। जिसके आचार विचार सुंदर है उसका मन चंगा है, जिसके आचार विचार सुंदर है उसका मन चंगा है, उसे काशी तीरथ जाने की जरूरत नहीं, उसके कटौती में गंगा है। जिसने मानदान इज्जत को बेच डाला, अरे जिसने मानदान इज्जत को बेच डाला वो लुच्ची लपंगी है, तेरे से कौन मुगल मुंह लगाएगा, तू ते कपडे पहन करके नंगी है। काय अर्थ? मी बोलत नाही, मी बोलत नाही। सुरमाबाई असं नाही राहत, लोकांच्या डोळ्यातलं तुला दिसून राहिलं आणि स्वतःच्या डोळ्यातलं नाही दिसत, नाही दिसत नाही का? अशा गोष्टी शिकवते का तुम्हाला? ये बस हालली डोईनं भुलली बाई आहे, म्हणून मला माझ्या गाण्यात काय म्हणायचं आहे? शायरीचा ताल कोणीकड का राहते, आणि हे अठंबा लागलं मोहम्मद रफी, मेरे मोटर के आगे तेरी बंडी चल नहीं सकती, ती मोटर होय कोणती ते सांगजो, पाण्याची होय का कोणत्या 4 चाकाची मोटर होय? अगर मैं चाहूं तो ज्ञान का समंदर हिलवा दूंगा, अगर मैं चाहूं सुरमा तो ज्ञान का समंदर हिलवा दूंगा, अगर मैं चाहूं तो तुझे नशे दिलवा दूंगा, अगर मैं चाहूं तो तुझे नशे दिलवा दूंगा, कसम तेरी मोटर की, कसम तेरी मोटर की, तेरे मोटर क्या पूजे उडवा, गिल्ल तर ती मोटरचे पुरे पूजे नाही केलं तर नावाचा नाना नाही झालं। मला म्हणते असा म्हणून दाखवतो, हो एक शायरी तुम्हाला परसाम शायरी माहित आहे ना? माहित आहे ना? परसाम शाहीचं म्हणणं होतं तमाशा हा मर्दाचा, त्याचं म्हणणं होतं तमाशा मर्दाचा आणि हिजड्याचं कीर्तन आणि गांडूची कव्वाली। आता हिनं का म्हणलं आणि हे मला कोणत्या काम कर म्हणते? दम नाही म्हणतात या दम। हो संतरा और मौसमी में क्या रखा है, जरा केला खा के देख, मीठा केला। संतरा और मौसमी में क्या रखा है, तू जरा केला खा के देख, हाय मेरे मर्दांगी पे शक, तो जरा अकेले में आके देख। दम दाखवतो मी, तुला काय वाटते? तुला काय वाटून राहिलं? अबे जात कुत्ते की बेईमान होती हमेशा रखती पूछते, मला माहित है जात कुत्ते की बेईमान होती हमेशा रखती पूछतेड़ी, कितना ही मेवा मिठाओ खिलाओ लेकिन चूसे की हड्डी पर। जिंदगी में नहीं होती ऐसी कुत्ती की जोड़ी, नहीं होते का पाहिला का कधी? जिंदगी में नहीं होती ऐसी कुत्ती की जोड़ी, क्योंकि उत्तरा के महीने में 10 कुत्ती होती इसकी थोड़ी नाही का? पुरे कावरे बावरे होतात, झक नाही मारत म्हणते, अहो मी झकही मारतो आणि बोडी झोकतो। सांगे बरं बोडी झोकलं म्हणजे काय होते म्हणून सांगजो, तुला इथं झक मारायला बोलवलं का? नाही झक मारायला बोलवलं, अरे येंगाड भुकणे। मस्त आहे ती शायरी, मस्त आहे, अशी शायरी करजो। मेरा डमडम करजो म्हणते, काहून हे कमी पडून राहिलं का मागचं ढोमणं?
तरी तुला डमडमचा आज पाहिजे. मेरे गाण्यावर लोक नाचते म्हणते. हो जी, तुम्ही इमानदारीने सांगा, तुम्ही हिच्या गाण्यावर नाचता का त्या ढोलवाल्याच्या ढोलकीवर नाचता? तुम्ही सांगा, इमानदारीने सांगा. म्हणजे त्या बिचाऱ्याच्या कंपनाने हिची पा एका ठिकाणी पाहिलं, उबडी उतानी पडलीस. मोठी बाई उबडी उतानी पडलीस. नाही तर तू आताही तू आपल्या ठेव, फक्त सुईल बाजू ढोलकी वाजू दे. पुरे लोक नाही नाचल का नाही तर मी शिकडून चालला देणे. ढोलकीवर लोक नाचत काही नको म्हणू का ना. मग माने तुले वारे वा. अरे नवे हा एकट्याचा खेळ, नवे हा एकट्याचा खेळ म्हणून जमवला दाधनाचा मेळ. स्वतःची स्तुती कायले करून राहिली, स्वतःला खूपच मानवून राहिली का? कोण मानवते, कोणाला नक्की मानवते, आपल्याच गुण आले अशी गत आहे. तसं नाही. म्हणून मला बोलू वाटते काय एक नवीन दर्जा आहे माय बाप. हो सांगा. जे व्हायचं ते झालं, जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं. जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं. आता दोष कोणा देऊ नको, आता दोष कोणा देऊ नको. माझा जीव जरी गेला तरी, माझा जीव जरी गेला तरी मला भेटा येऊ नको. जरी गेला तरी मला भेटा येऊ नको. माझा माझा जीव जरी गेला तर म्हणणं असे शीशा टूटे भूल मत जाओ. आम्ही कायले छेडू बाबा, कायले छेडू आणि आपल्या शरीर बट्टा लावू. नाचतील लोकांना तर नाही नाचतील, म्हणजे लोक नाचवायला थोडी आलो. मला काहीतरी सांगायचं आहे, समजलं का? अरे जे व्हायचं ते झालं, सारं घडूनच गेलं. आता दोष कोणा देऊ नको. अरे माझा जीव जरी गेला तरी, माझा जीव जरी गेला तरी मला भेटा येऊ नको. माझा जीव जरी गेला तरी मला भेटा येऊ नको. नाही अहो चालू तर सांगतो तुला. हे आहे कशी हे बहीण बायकोची. आता सारीला का म्हणू शकते माणूस नाही का? साली तर अगदी घरवाली होते भाऊ नाही का? ठीक आहे, तुला मोठी बहीण नाही आवडत तर तू ठीक आहे, अर्धीची बायको राहायचो. आता अर्धीची बायको राहायचो. आता तर म्हणू शकतो ना नाही, आता म्हणू शकतो ना. हे आहे कशी बहीण बायकोची, या भाटव्याची कशी वागली, या भाटव्याची कशी वागली. कारण माल खाऊन रामात, अरे माल खाऊन रामात
चांगला चोपडा चोपडा भेटेल ना. हा हा घेणार. भाई माय बायको वारून गेली ना कसं. हे आहे कशी बहीण बायकोची फाटल्याशी कशी वागली. माल खाऊन हरामात, अरे माल खाऊन हरामात साली पहा कशी वागली. साली पहा कशी वागली. माल खाऊन हरामात. कुठं गेले का हे इले मोठा ठेव लागते स्टेज. गेल्या गेल्या. अरे माल खाऊन हरामात, माल खाऊन हरामात साली पहा कशी वागली. माल खाऊन हरामात साली पहा कशी वागली. घर के बाजू में नहीं होना नाली, घर के बाजू में नहीं होना नाली और साथ में नहीं रखना कभी साली. अशी गोष्ट झाली, अशी गोष्ट झाली. सुरमाबाई एवढा का मी पागल समजता का तुम्हाला. नाही पागल समजून राहिली. असं आहे का तसं आहे का मी काही बोलत नाही. ह्या फुकट्याच्या त्या शायरी सोडणं कोणी नाही वानवत. तुले वाटून राहिलं का आपल्याला खूप वानवते. कारण हम दोनों हैं मुस्लिम ये जनता है अदालत. हम दोनों हैं मुस्लिम ये जनता है अदालत और अदालत के सामने लेके आए हैं हम अपनी शिकायत. हमारा कसूर हो तो जरूर सजा देंगे, हमारा कसूर हो तो जरूर सजा देंगे, हमारा कसूर नाही तो छोड देंगे. प्रश्न नाही विचारत म्हणलं. माझ्या अनुभवाचं गाणं तोडजो म्हणलं होतं. तर म्हणते कोणती मासोळी कोणती म्हणते. बुद्धी नावाची मासोळी असं, आणि ज्ञान नावाच्या सर्व, आणि मगर कोणता क्रोध नावाच्या. ज्याला बुद्धी आहे ज्याला ज्ञान आहे तिथं क्रोध तयार होईल का. होईल का. मग सांगायला पाहिजे, सांगायला पाहिजे होतं. गाणं कसं तोडा लागते माहित आहे तुले. आणि मला शेण खाल्यानं गुखाल सांगून राहिली तरी मी काहीच नाही बोलत. तरी काहीच नाही बोलत का. वारे वा शायरी. मुझे पकड़ने के लिए तेरे पास वो हाथ नहीं है. फिरमा मुझे पकड़ने के लिए तेरे पास वो हाथ नहीं है, मुझे नीचे दबाने के लिए तेरे पास वो लात नहीं है. एक बार नहीं कई बार तेरे से पाला पड़ा. ये कोई पहली मुलाकात नहीं है. एक बार नहीं कई बार तेरे से पाला पड़ा. ये कोई पहली मुलाकात नहीं है और मेरी बराबरी करने की तेरी औकात नहीं है. तू फक्त डान्स हंगामाच करू शकतो, दुसरं करूच नाही शकत. एवढं मला ख्याती आहे समजलं का. म्हणून माल खाऊन हरामात, अरे माल खाऊन हरामात, माल खाऊन हरामात साली माल खाऊन हरामात साली साली वागते कशी माय बापू हो, कशी वागते ऐका समोर काय म्हणते.
आता बायको माझी नाही आहे राजी, आता माझी आहे गाजली, आता माझी आहे गाजली. हो माल खाऊन हो रामाचा, माल खाऊन हो रामाचा साली तेरी जलेबी क्या तान मारेगी बात तेरी झूठी झोटी तेरी जलेबी क्या तान मारेगी बात तेरी ये झूठी. समोसा कचोरी नीचे गिर गई, मजा गुलाब जामुने लूटी. अक्कल बताने लगा तुझे ये गुंजावा काय सोयाबीन के काय आटे का इतना काय चाहे तो सोयाबीन खाऊंगा. अक्कल बताने लगा इसे गुंजावा पप्पल, ये कलाकन का चुपचाप रहे तो लगाऊंगा 2-4 थप्पड़, थोड़ा सा चूरा हो, पूरा चुरा होऊन जाईल. समजलं का? अमुक म्हणते टमुक म्हणते, नीले निशान को हिलाना मजा का खेल नहीं. खाल्या तू दुयम तमाशा मौसम गुलामी है. शर्मा खाल्या तू दुयम तमाशा ये मौसम गुलामी है. इतना ध्यान में रखना कि तेरे ताले की चाबी मेरे पास है. मैं भी मुंह से बोलूंगा सब करके दिखा दूंगा, मैं भी मुंह से बोलूंगा सब करके दिखा दूंगा. पकड़ लूंगा तुझे 2 पैरों के कैची में, तुझे रात भर नहीं छोड़ूंगा. पहिला राउंड माझा है, समझ लगा वाटत सांग तुले, क्योंकि ये सिक्का कलदार है, तू पटकने से तोड़ नहीं सकती. ये सिक्का कलदार है, पटकने से तू तोड़ नहीं सकती. मिल गया अब मेरे हाथ में, तू छूट नहीं सकती. म्हणून म्हणतो की माल खाऊन हो रामाचा, माल खाऊन हो रामाचा साली माल खाऊन हो रामाचा साली नाही म्हणत मला साली म्हणते आणि मला बायको म्हणते. एवढा पागल शहीर नाही आहो मी, समजलं का? एवढं पागल नाही आहो. तर कोण कोणाले म्हणते, तर माय बाप हो म्हणायचे आहे की दुर्योधनाची पत्नी भानुमती, दुर्योधनाची पत्नी कौरवाच्या कौरवातला एक व्यक्ती दुर्योधन बंधू. दुर्योधन त्याची पत्नी भानुमती आणि भानुमतीची बहीण जालिंधरा. जालिंधरा तर माय बाप ह्या 5 पांडवाला वनवास होते, तर याचा वनवास संपते आणि द्रौपदीचे हे 5 पांडव पती होतात, परमेश्वर होतात कुंतीच्या प्रमाणे. तर माय बाप हो ज्यावेळेस याचा वनवास खतम होते आणि हे ज्यावेळेस राज्यामध्ये येतात, आपल्या दरबारात येतात, त्यावेळेस त्या पांचालीची म्हणजे द्रौपदीची सवाशीण बनवून हे जालिंधरा येते आणि जालिंधरा पायता पायता हे जालिंधरा भीमार मोहित होते आणि भीम, नकुल, सहदेव, युधिष्ठिर हे
विरोधी असतात त्याला काही चांगलं पटत नाही आणि हे जालिंदरा भीमार माहित होते. दुर्योधनाचा शिपाई सांगते म्हणते तू ही साली तो अशी करून राहिली आणि असं करतात तो आपल्या सालीला सांगते कोण म्हणते मा घरी राहून राहिली अंगात आला काम त्या माल त्या बैल कशी आणि नावाच्या गावाच्या माणसं तू असे कुकर्म करून राहिली. आज तू या ठिकाणी जर दुसरी राहिली असती का नाही मा बायकोची जर बहीण असली राहिली का नाही मी का केलं असतं म्हणून तुला आता चेतावणी आहे म्हणे. तू जर आता काही कमी जास्त केलं त्या भीमाकडे पाहिली भीमाच्या व्यायाम कक्षात विश्राम कक्षात गेली तर तुला मी जे बायको बनायला ठेवणार नाही म्हणे. बायको बनायला ठेवणार नाही म्हणे. हो समजलं का. माफी करण्याची कोणती तरी हद असते म्हणून ते काय म्हणते समोर आहे का. माल खाऊन हरामात माल खाऊन हरामात साली पाहती माल खाऊन हरामात साली पाहती माल खाऊन हरामात चोपडा मस्त ती बाई तू मस्त चालली वारात माल खाऊन हरामात तुले मी काही म्हणणार रे बा. हो मी त्या जालिंदराची गोष्ट करून राहिलो आणि तुले बोलायचं तर कोणाचं नाव घेऊन आणि बोल बरोबर आहे. समजलं काय शास्त्राचं तर मानीन तुले पण समजलं का. अरे माल खाऊन हरामात माल खा बरं ठीक माल खाऊन हरामात माल खाऊन हरामात साली पाहती माल खाऊन हरामात साली पाहती गाण्यामध्ये प्रश्न विचारला होता बोल तेरा क्या कहना. मायक तर कहणं येत आहे का तू आता या फेरावर ये आणि आता पुन्हा बँड बाजा वाजव आणि जेवढे लोक नाचवलं होते तेवढे नाचव समजलं का. आणि याच्यातच ती प्रगती आहे याच्यात प्रगती आहे. कोणतं शास्त्र लोक सांगू न कोणतं बिरसा मुंडा नको टोनानं नाही कोणता बाबासाहेब सांगू नाही कोणती रमाई सांगू फक्त गाणे म्हण तसे तू गायकच आहे. म्हणून ताईसाहेबांनी पुन्हा प्रश्न विचारला माय बाप हो म्हणतात एक असा पोरगा मायच्या पता नव्हता बापाच्या पता नव्हता मुनीले विचारायला गेला तर मुनी काही जागर भेटला नाही. तो पोरगा कोणता तो मुनी कोणता आणि त्याचा बाप कोणता आणि तो बाप होता त्यासाठी जहिरीला होता बाप तर तो आहे समजलं का रामाचा पुत्र समजलं का अंकुश आणि जो लव्यापासून तयार झाला महर्षी वैशिष्ट ऋषीने समजलं का लव ठेवला आणि
तो लव झाला. समजलं का पाण्यात अंकुश दिसला नाही म्हणून सीता येईन मायावर ओरडल म्हणून तो पोरगा ठेवला. म्हणून त्या पोराले बापही माहित नव्हता बापही माहित नव्हता आणि माई माहित नव्हतं. आणि कोणाला विचारतो महर्षी जो म्हणतो तो वैशिष्ट्य ऋषी आहे. समजलं का बाप जैरीला कसा शेवट तेवढे असून सैनी तेवढं असून माहित आहे का रामाबरोबर युद्ध केलं त्याला रामाने माहित नव्हतं आपला पोरगा म्हणून. समजलं का हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. पण शेवट काय म्हणतो राय माल खाऊन हरामात माल खाऊन हरामात साली माल खाऊन हरामात साली पाकची माजली माल खाऊन हरामात अरे माल खाऊन हरामात साली पाकची माजली माल खाऊन हरामात साली पाकची माजली अरे शाहिरीच्या रनात हे कम आहे ज्ञानात या शाहिरीच्या रनात पण गायक मात्र सुंदर आहे एक नंबर कोणी नाही बा नाही का म्हणून अरे शाहिरीच्या रनात आगा घाबरली मनात अरे शाहिरीच्या रनात हे कम आहे ज्ञानात आगा घाबरली मनात दम घेते जाते का तिकडे दम झाले आगा घाबरली मनात दम घेते आगा हे ठाटुरली शाहीर बाई विचार पल्ला ही होते धसले तिकडे ठाटुरली सुरमाबाई आगा ठाटुरली सुरमाबाई कशी हिवाला दरक्या शायरीच्या रनात हे कम आहे ज्ञानात अरे शायरीच्या रनात
अगा घाबरली मनात दम घेते ओ सीमाबाई हो तो मला अगा ठाटुरली सुरमाबाई ठाटुरली सुरमाबाई कशी हिवा न दडक्या देते ठाटुरली सुरमाबाई कशी हिवा न दडक्या देते कशी हिवा न दडक्या देते ठाटुरली सुरमाबाई कशी हिवा न दडक्या देते उन्हाळा गेल्यावर अखाडीची तिथी बरोबर आहे आता उन्हाळा झाला उन्हाळा गेल्यावर तर 5 सण कसं सुरुवात हो 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 आखाडी ते अरे उन्हाळा गेल्यावर अखाडीची तिथी अरे उन्हाळा गेल्यावर अखाडीची तिथी आणि पहिल्या सणाले बाया वड पुंजती बरोबर आहे पहिला सण माहित आहे हो पहिला सण कोणता बायाच्या वड सावित्री नाही का अरे उन्हाळा गेल्यावर अखाडीची तिथी आणि पहिल्या सणाले बाया वड पूजती मग म्हणायचं काय आहे काय आहे अरे नागपंचमीची वती पोवती नाही का नागपंचमी येते मग जीवती येते ना राखी पोवती म्हणजे राखी हो पोहती म्हणते ते. नाही का म्हणून म्हणायचं आहे अरे उन्हाळा गेल्यावर अखाडीची तिथी उन्हाळा गेल्यावर अखाडीची तिथी आणि पहिल्या सणाले बाया वड पूजती आणि नागपंचमीची वती पोवती आणि कानोबा येते द्वारकापती राखी झाली का कानोबा नाही का हो, कृष्ण. अरे कानोबा येते द्वारकापती म्हणायचं आहे अरे त्या कुंज हवनात अरे गोपीच्या गणात आणि बसला कनकनात घरी येते अरे ठाटुरली शाहीर बाई कशी हिवा ठाटुरली शाहीर बाई कशी हिवा दर्ग्या ठाटुरली शाहीर बाई कशी हिवा दर्ग्या देते ठाटुरली शाहीर बाई कशी हिवा दर्ग्या शायरीच्या रंगात हे कम आहे ज्ञानात अरे शायरीच्या रंगात कम आहे ज्ञानात अन खाबरली मनात तुम घेते अगा ठाटुरली शाहीर बाई ठाटुरली शाहीर बाई कशी हिवा न दर्ग्या देते 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 मग दादा काय येते काय कानोबा झाला कानोबा आला का मग पोळा हो पोळा येते नाही का म्हणून अरे पोळा का जडती झाल्यावर मग पोळा का जडती येते ना अरे पोळा का जडती झाल्यावर गणपती येते ऋषीश्वर असं गणपती ऋषी पंचमी हो दुसऱ्या दिवशी नाही का पोळा का जडती झाल्यावर गणपती येते ऋषीश्वर ऋषीश्वर आले ऋषी पंचमी झाले का मग काय असते काय असते काय असते अकर्पक हो 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 अखरप काय नाही का आहे ना अकर्पक येते म्हणून म्हणायचे आहे काय अरे पोळा का जडती झाल्यावर अरे पोळा का जडती झाल्यावर गणपती येते ऋषीश्वर ऋषीश्वर आलं ऋषी झाली का मग काय येते अकर्पक येते म्हणून अकर्पक दादा येते आणि अकर्पकात काय असते पोळा का जडती झाल्यावर अरे पोळा का जडती झाल्यावर पोळा का जडती झाल्यावर गणपती येते ऋषीश्वर मग ऋषी मग शायरामध्ये काय असते शायरा गणपती बसला का शाहीर उठला नाही का
शाहीर लोक बरोबर आहे ना? नाही का? बरोबर आहे. नाही का हो. म्हणून अरे पोळा का जळती झाल्यावर गणपती येते ऋषीश्वर आणि कॉटन मार्केटात शाहिराचा बाजार. बरोबर आहे, बरोबर आहे. कॉटन मार्केट मध्ये येणं दुकानी मांडली पण आता नाही म्हणत मोबाईलचा जमाना निघाला ना. हो आता पहिले वाटत नाही का कॉटन मार्केटात शाहिराचा बाजार आणि मग शायरीचा ठेका सांगती 1000 बाजार. बाबा 1000 बाजार कांदा शाहीर ठरला ना तोच पाहिजे तर मग एवढे लागल एवढे लागल एवढे लागल. हो. अगा अखरपक पाण्यात अखरपक पाण्यात आणि दुर्गाच्या ठाण्यात पक नवरात्र नाही का. हो हो नवरात्र. अरे अखरपक पाण्यात आणि दुर्गाच्या ठाण्यात आणि दसव्यात सोन्याचा भाव येते. पान मग त्या एका पानाले सोन्याचा भाव हे सोना नाही का. अरे अखरपक पाण्यात आणि दुर्गाच्या ठाण्यात आणि दसऱ्यात सोन्याला भाव येते. ठाटुरली शाहीर बाई ठाटुरली सुरमाबाई कशी हिवाळी दर्जा देते. ठाटुरली सुरमाबाई कशी हिवाळी दर्जा देते. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाळी दर्जा देते. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाळी दर्जा देते. शायरीच्या रनात अगं कम आहे ज्ञानात या शायरीच्या रनात कम आहे ज्ञानात खबरली मनात दम घेते. ठाटुरली शाहीर बाई हिवाला दर्जा देते. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाला दर्जा देते. काही शाहीर नावानं खपले. सुरमाचं नाव म्हणतात एवढे हो ना सुरमाच पाहिजे. इकडं बँड बाजावला तर चालत नानाच पाहिजे. इकडं ढोरासारखा बोंबाला तरी चालत पण नानाच पाहिजे नाही का. लमच्याले गाणा मनाचा सुधाडा नाही. चालला शायरी करायला टोचनगावचा बोचन बुवा तरी नाना शाहीरच पाहिजे. म्हणून काही शाहीर नावाने खपले. काही शाहीर किलो पावानं खपले. काही शाहीर अर्ध्या किलो न खपले. काही शाहीर घमंड करू न मिटले. मग दसरा झाला का मग 8वी येते. हो 8वी नाही का. अरे 8वीच्या वनात 8वी माळी पौर्णिमा नाही. अरे 8वीच्या वनात आणि माळीच्या सणात आणि मग 7 दिवसाची दिवाळी. दिवाळी आणि भुलबीच्या कानात दव येते. भुलबीच्या कानात म्हणजे लक्ष्मीच्या लक्ष्मी असं तिला भुलबी अगा भुलबीच्या कानात दव येते. सांग असं म्हणजे बरोबर मग पाहिजे ती शायरी. अरे भुलबीच्या कानात दव येते. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाळी ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाळी दर्जा ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाला दर्जा देते. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाला दर्जा देते. शायरीच्या रनात अरे कम आहे ज्ञानात. शायरीच्या रनात कम आहे ज्ञानात खबरली मनात दम घेते. शाहीर बाई कशी हिवाला दर्जा देते. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाला दर्जा देते. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाना दडक्या देते. मग दादा माळी झाली भुलबी तयार झालं दव आलं. मग येते दिवाळी. मग दिवाळी काय करतात. काय अरे दिवाळी तोवा ती बहीण भावाला हे लोकांना माहीतच आहे. आपली शायरी निर्गुणपुरी संता घरी म्हणतात. आणि ह्या हिंदू संस्कृतीने जपण्याचं काम या शायरीनं केलं आहे. बरोबर आहे. पुरातन कला जपण्याचं काम या शायरीनं केलं आहे. आणि हे आपल्याला जपा लागेल. बोललं का जपा लागेल. तुम्ही याच्यानं काय होते. याच्यानं काय होते. याच्यानं सारच काही होते. कोणाचं लग्न होते
कोणाचं काही होते तर कोणाचं अमुक होते तर कोणाचं टमुक होते. बरोबर आहे. म्हणून अरे दिवाळी तो मारती बहीण भावाला आणि आम्ही शाहीर हिंडो गावोगावाला. चपले वाजत अरे बंटी बबली भेटली का? हो भेटते. तो बंटी बबली भेटते. दिवाळी सीजन आहे ना भाऊ. नाना शाहीरले फोन लावता आम्ही मुंबईत आहोत दिल्लीत आहोत. शायराचा पत्ता नाही. 2 जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला शाहीर घरी भेटणार नाही. अशी दशा असते शाहीर लोकांची दिवाळी पासून. बरोबर आहे ना. म्हणून अरे दिवाळी तो मारती बहीण भावाला. जेव्हापासून शाहीर झालं तेव्हा बहिणीचं चांगलं दिवाळीचं सण नाही गेलं. सप्पा नाग दिवाळी नाग दिवाळी का नाही. बायकोले न्याले भेटलं धडाचं ते बोलते उभ्या ना केव्हा नाही चालली जाजो नाग दिवाळी. पाहून एखाद्या नाग दिवाळी जर आली वेळ तर चालले जाऊ. अशी परिस्थिती येऊन गेली शाहीर लोकांना. म्हणून अरे दिवाळी तो मारती बहीण भावाला आम्ही शाहीर हिंडो गावोगावाला. आम्ही शाहीर हिंडो गावोगावाला. अरे दिवाळी तो मारती बहीण भावाला आम्ही शाहीर हिंडो गावोगावाला. अन कार्तिक त्या पौर्णिमेला काय होते? अरे कार्तिक त्या पौर्णिमेला काय होते? कार्तिक पौर्णिमेला काय होतात? अगं कार्तिक पौर्णिमेला अन कृष्णाने वरले बघा तुळशीला. कार्तिक पौर्णिमेला तुळशीचं लग्न लावतात. लागते ऐका नाही. म्हणून म्हणायचं आहे अरे दिवाळी तो मारती बहीण भावाला आम्ही शाहीर हिंडो गावोगावाला. कार्तिक त्या पौर्णिमेला आणि कृष्णाने वरले बघा तुळशीला. आणि मग काय होते? आणि कार्तिकी वनात आगा नागदिवे पूर्णात. नागदिवे पूर्णाशिवाय मजा येते का भाऊ? म्हणून अरे कार्तिक वनात आणि नागदिवे पूर्णात आणि लांडूर मोर वनात. सर्व जंगलाच्या काट्यावर राहते लांडूर मोर. कोणी अंड्यावर बसते तर कोणी पिले घेऊन येते. बरोबर. अरे लांडूर मोर वनात जाऊ देते. आणि म्हणून सुरबाबाईची अवस्था अशी झाली. ठाटुरली शाहीर बाई ठाटुरली सुरमाबाई कशी हिवान दर्ग्यात. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवान दर्ग्यात. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवान दर्ग्यात देते. ठाटुरली शाहीर बाई कशी हिवान दर्ग्यात. शायरीच्या रणात कमाय ज्ञानात. शायरीच्या रणात कमाय ज्ञानात घाबरणी मनात तून घेते. ठाकुरली शाहीर बाई कशी हिवान दर्ग्या देते. ठाकुरली शाहीर बाई कशी हिवान दर्ग्या देते. मग दादा कार्तिक झालं पौर्णिमा झाली मग काय येते? अगं कार्तिक झाल्यावर दत्त जयंती नाही का? कार्तिक झाल्यावर दत्त जयंती आणि जानेवारी महिन्यात मकर संक्रांती आहे का नाही? म्हणून अगं कार्तिक झाल्यावर दत्त जयंती जानेवारी महिन्यात मकर संक्रांती आणि शिवरात भिवरात येते एकांती. आता 26 तारखेला आहे ना? अगं शिवरात भिवरात येते एकांती आणि महादेवाचे गाणे म्हणती. महेंद्र भाऊ महादेवाचे गाणे म्हणशील नाही का? आणि महादेवाचा वाटण हो भोला रे शंकरा. घोट घोट पाणी गा घोट घोट पाणी अगा घोट घोट हो पाणी. नंदी लागले पोहरी नंदी लागले पोहरी नंदी लागले पोहरी महादेवा नंदी लागले पोहरी. भक्त होईल महादेवाच्या वाटना गा आणि देवा रे माझ्या
अन आहे घोट घोट पाणी आहे घोट घोट पाणी न नंदी लागला पोवनी हर बोला राजानं पाहिला का बे घोटाभर पाणी एवढा आणि नंदी अरे लागते बाबाजी लाकडाचा होय का लाकडाचा होय लाकडाच्या नाही ओसाई नंदी लागते त्याच्यासाठी अनुभव पाहिजे ना. अनुभव पाहिजे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया जन्म गेला वाया गेला है असं का? कसा नंदी मैं वाया तो लाखों गुरु है जगत में पर एक नहीं काम का सब स्वार्थ के बने डंका बजाते नाम का नाम का म्हणजे नंदी दुसरा होय नंदी दुसरा होय. सांगन का सुरमाबाई नंदी कोणता सांगते आहे सांगते ना बाबा विचारून पाहून बरं हा विचार होतं बरं कोणता नंदी पोहायला लागला. अरे कार्तिक झाल्यावर दत्त जयंती आणि जानेवारी महिन्यात मकर संक्रांती अगं शिवरात भिवरात येती एकांती शिवरात भिवरात येती एकांती अरे महादेवाचे गाणे म्हणती महादेवाचे गाणे म्हणता म्हणता मग काय ते होळी होळी नाही का हो हो अरे शिवंगा रंग घामात अरे बाबा मोठी गर्मी होते लोक शिवंगा सांगा म्हणजे होळी हो मोठी गर्मी अरे शिवंगा रंग घाम अरे शिवंगा रंग घामात आणि मांडव सौनात गुढी पाडव गर्मी मांडव नाही का अरे मांडव सौनात आणि रामनवमी रामात नाही का अगर रामनवमी रामात आणि चैत्रात हनुमंत जन्म घेते ऐका नाही अरे ठाटुरली सुरमाबाई कशी हिवान दडक्या देते ठाटुरली सुरमाबाई कशी हिवान दडक्या ठाटुरली सुरमाबाई कशी हिवान दडक्या देते ठाटुरली सुरमाबाई कशी हिवान दडक्या देते अगं इथून नवारी झाले सणाची अन छाया पडली मिरून महिन्याची लागा लागा आपापल्या कामाला लागा कास्तकारी करा चांगला बसला नाही का असे औषध सण आहेत बाई नाही तर बस नचावरे बँड बाजा चालू दे तुला सोबे आम्हाला काल टोबे इथून नवारी झाली सणाची अरे छाया पडली मिरुग महिन्याची अन पहिली पूजा गुरु भजनाची अन माझ्या गुरु जगन्नाथाची अकाळी आली की गुरुपूजा गुरुपूजा नाही का म्हणून अरे गुरुच्या पूजनात आणि देवाच्या भजनात अरे मोरेश्वरच्या गाण्यात रंग येते ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाना दर्ग्यात येते ठाटुरली शाहीर बाई कशी हिवाना दर्ग्यात माय बाप नमस्कार सर्व मंडळीला